नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 22 जून 2022 वार बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला ठेवलेला शेतकऱ्यांचा माल पावसाने भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दखल घेऊन बाजार समितीला भेट दिली व दिरंगाईबद्दल अधिकाऱ्यांना खडसावलंही. 2 दिवस झालेल्या पावसाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील उघड्यावर ठेवलेलं अनेक शेतकऱ्यांचं धान्य भिजलं, वाहून गेलं. अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन, चणा पावसाने वाहून गेला. या ठिकाणी शेड नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याचा वृत्तांत सिटी न्यूजने प्रसारित केला असता नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी त्याची दखल घेतली व मंगळवारी कृषी बाजार समितीत ते दाखल झाले. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून घेतलं. 40 कट्टे ओला झालेला आता मकोलेसाठी तिथे येणार इथं आता ऍक्च्युअल सगळे मालच पडलाय हो सांगितलंय ना ते ना सोनी साहेबांना फोन केलाय ते म्हणे तुम्ही या म्हणे ते शेड खाली करून मोबाईल नंबर हे डायरेक्ट आणि सोनीकडे सगळं तुमचं भेटतं. तुमचे अडते आहे की नाही, तुमचे अडते आहे की नाही, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो की तुमचे जितकी शेतकरी आहेत ते इथं बोलवा, तुमच्या सह्या वगैरे घेऊन सगळं फायनल करू. ओला माल पाहून गेलं तिथे 10-12 कट्टे ते अलग गेले सर. हे पूर्ण खराब झाला. सुपर माल होता सर. या मालाचा दर्जा असेल 61-62 कप्प्याचा. तेव्हाचा आता याचा दर्जा झाला 25-3000 जास्तीत जास्त. मागूनच नाही राहिलं कोणी. आता यांचं असं म्हणणं आहे यांनी तो लॉ उतरवला त्याच्याबद्दल हे भेटलंच पाहिजे ना सर. काय करावं आम्ही नाही तर आत्महत्या करायची पडी आली आता. बरोबर आहे शेड खाली केलं पण आता यांचा डिटेल्स काढणं यांचा ॲक्च्युअल एक्झॅक्ट वजन किती आहे आणि भाव फरक किती झाला यांची ते अगदी सांगतात. आपण ते कधी हे विकल्यानंतर सर आता हे महिनाभर विकला आम्ही सगळ्या अडचणी सांगितलेलं आहे. सगळं बरोबर तुमच्यासाठी आली आहे ते बरोबर आहे, तुमच्यासाठी आले बरोबर आहे, त्याचं बरोबर आहे. समजा जर काही मराठी माल डॅमेज झाला ते केव्हा सांगतो. पंचनामे तर आलेच नाही साहेब. ते कुठं आले स्पॉटवर कोणी आलेच नाही. माझ्यासाठी आम्ही महत्वाचं नाही. मी आता दिला अर्ज तुम्हाला. आता हे नाव आता मला सांगा, आता नाव चाललं तर कधी कसं तुम्ही यादी तुम्ही काय म्हटलं सर, स्पॉटवर आल्यावर पंचनामा करू. आम्ही वाट पाहत बसलो तुमची. ज्या ज्या अडचणीकडे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे
त्यांनी ताबडतोब आमच्याकडे बाजार समितीकडे या असं 4-5 वेळा अनाऊन्स केलं. काल केलं की नाही? पुढे बाजारात अनाऊन्स केलं. तुमच्या अडत्याला तुम्ही सांगाल मेरा माल खराब हो गया, तुम ऑफिस में जाके कंप्लेंट करतो मेरा नाम. मी स्वतः घेऊन आलो होतो सर. ते म्हणत होते स्पॉटवर आल्यावर आम्ही पंचनामा करू. मी ते मकुलकर साहेब आहे त्याच्यामध्ये गेलतो. ते डायरेक्ट जागेवर म्हणत की आता हे एकच तोडगा निघू शकते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याची माहिती घेतली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली का असं विचारलं असता पंचनामा केला आहे, अडत्याची सही घेतली अशी उत्तरं मिळाल्याने बोंडे संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 तारखेला आलेल्या पावसाच्यामुळं साधारणतः 75 शेतकऱ्यांचं 400 क्विंटल शेतमालाचं नुकसान झालं. म्हणजे किमान 20 लाखाचं तरी नुकसान झालं. आणि हे यामुळं होते की या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगले मोठे शेड असले पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार 4 की 5 शेड मंजूर आहे. जे जुनं शेड आहे त्याच्यावरही टीनं टाकणं आवश्यक आहे, करणं आवश्यक आहे, याचा ड्रेनेज करणं आवश्यक आहे. पण दुर्दैव असं आहे की लोकांनी निवडून दिलेले जे शेतकरी प्रतिनिधी होते, कृषी उत्पन्न बाजार समिती होती, आता तर प्रशासक आहे, परंतु अगोदरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दुर्दैवाने शेतकऱ्यांचा विचार केला नाही. आणि शेतकऱ्यांचा विचार केला नाही त्याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसतो आहे. आणि म्हणून खरं तर हा अक्षम्य गुन्हा आहे. शेतकऱ्यांचा माल खराब होणं, अन्न खराब होणं, त्याची देखभाल न ठेवणं. एक वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आत शेतकरी माल घेऊन आला की ती संपूर्ण जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. आणि म्हणून आता उद्या संध्याकाळपर्यंत सर्व पंचनामे कंप्लीट करून जो माल विकला जात असेल तो विकून आणि वजनाचा फरक आणि भावाचा फरक मिळून शेतकऱ्यांना नगदी नुकसान भरपाई कृषी उत्पन्न बाजार समिती देणार. बरोबर देणार ना? हो सर. हां, कृषी उत्पन्न बाजार समिती देणार असं प्रशासकांनी जाहीर केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की पंचनामा करताना अडत्याची सही नाही तर शेतकऱ्याची सही असली पाहिजे. कारण का कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यासाठी चालवल्या गेली पाहिजे. अडत्या किंवा व्यापारी हे सेवा देणारे, इथे काम करणारे बाकीचे हमाल असो, तोलाईवाले असो, हे सगळे सेवा देणारे. पण ही कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या भल्यासाठी आहे. शेतकऱ्याचा हक्क पहिला आहे. आणि त्याच्यामुळं अडत्याची सही घेतली आणि चाललं असं नाही जमणार. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याची सही असली पाहिजे. शेतकऱ्याच्या खात्यात, शेतकऱ्याच्या खिशात डायरेक्ट पैसे गेले पाहिजे, अडत्याच्या मार्फत नाही. नाही तर पुन्हा अडत्याच्या मार्फत द्याल, तसं करू नका. आणि ह्या सूचना देतो आहे. आणि आता प्रशासकाच्या मार्फत जे प्रस्ताव पाठवले जाणार आहे, पणन संचालकाशी बोलून, पणन महासंघाशी बोलून ते ताबडतोब मंजूर झाले पाहिजे. नवीन एस्टिमेट मंजूर झालं पाहिजे. आणि चार शेड आहे ना, 5 शेड आणि एक अपूर्ण शेडचं पूर्ण करणे, काँक्रिटीकरण करणे, ड्रेनेज करणे, एवढे कामं हे केल्या गेले पाहिजे. कारण का 70 कोटी रुपये जर फिक्समध्ये ठेवले तर त्या 70 कोटीला काही कोंब फुटणार नाही. आणि त्याच्यामुळं हे 70 कोटी रुपये शेतकऱ्यासाठी वापरले गेले पाहिजे. त्याच्या सूचना मी देतो आहे आणि पाठपुरावा करतो. माझ्यासाठी अडते महत्त्वाचे नाहीत तर शेतकरी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मालाचे तात्काळ पंचनामे करून बुधवारी सायंकाळपर्यंत नुकसान भरपाई देण्याची ताकीद त्यांनी दिली. माल डॅमेज झाला पंचनामेचं नाही आलेच नाही साहेब. ते कुठं आले स्पॉटवर कुणी आलेच नाही. माझ्यासाठी आम्ही महत्त्वाचं नाही. मी आता दिला होतो तुम्हाला. आता हे नाव आता म्हणजे सांगा, आता नाव चाललं तर कधी त्याचं तुम्ही यादीत हे ज्या अडत्याकडे आला की तुम्ही काय म्हटलं सर, स्पॉटवर आल्यावर पंचनामा करू. आम्ही वाट पाहत बसलो तुमची. ज्या अडत्यांकडे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनी ताबडतोब आमच्याकडे बाजार समितीकडे या असं 4-5 वेळा अनाऊन्स केलं. काल केलं की नाही? पुढे बाजारात अनाऊन्स केलं. तुमच्या अडत्याला तुम्ही सांगाल मेरा माल खराब हो गया, तुम ऑफिस में जाके कंप्लेंट करतो मेरा नाम. मी स्वतः घेऊन आलो होतो सर. ते म्हणत होते स्पॉटवर आल्यावर आम्ही पंचनामा करू. मी ते मकुलकर साहेब आहे त्याच्यामध्ये गेलतो. ते डायरेक्ट जागेवर म्हणत की आता हे एकच तोडगा निघू शकते. या ठिकाणी शेडचं बांधकामसुद्धा लवकरात लवकर करण्यात यावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार बोंडे यांच्यापुढे मांडला.
नुकसान झालं काय सांगाल आपण? मी नंदकिशोर लक्ष्मणराव विरुळकर, शेतकरी, तळेगाव दशासर. माझी तूर आणली होती त्याची मार्केटला. इथून पाणी पूर्ण वाहत होतं आणि त्यात वाहून गेली माझी तूर. पूर्ण खराब झाली तूर. 66 कट्टे, त्यातले माझे समजा 50 कट्टेच मी केले, बाकीचे वाहून गेली. बाकी शिल्लक काय काही ती काळीवाली आली. समितीने नुकसान भरपाई दिली? नाही काहीच नाही अजून, तात्काळ काहीच नाही. काय कारण? पंचनामा केला. पंचनामा केला फक्त. कारण काय सांगतात? कारण सांगतात आता आम्ही पंचनामे केले आहे, 2-4 दिवसात मी करू असं म्हणून राहिले बस. दिलेच नाही आता? नाही काहीच नाही अजून. काय ते अर्धे सही म्हणतात, आपण सही नाही घेतली म्हणतात. नाही सही आमचीच लागत ना, शेतकऱ्याच लागत. नुकसान शेतकऱ्याच झालं आहे ना, अर्ध्याचं काय घेणं नाही. मग नुकसान आमचं झालं आहे. तर खासदार बोंडे साहेबांनी या ठिकाणी पाहणी केली, शेतकऱ्यांचे नुकसान किती झालं पाहणी केली. काय आपण सांगाल आता पाहणी केली सरांनी. आता पाहू आता काय, शेतकऱ्याला मदत तर भेटलीच पाहिजे. पेरणीची वेळ आहे आता ही. बरोबर. त्यावेळेस मदत भेटलीच पाहिजे ना. या शनिवारी सोयाबीन आणलं होतं विकायला. शनिवारी सकाळच्या पाण्यामुळे नुकसान झालं माझं. काही वाहून गेलं आणि पुन्हा झालं 4 दिवस झालं माल कोणी खरेदी होऊन बी नाही राहिलं. हा माल काही पडला, काही काल शेडमध्ये नेऊन टाकला. भरपाई करता अजून हे भाडं हे अजून पुन्हा अंगावर बसलं सगळं. हे म्हणतात की आपलं नुकसान मिळणार आहे, सर्व जेवढी किंमत आहे तेवढी मिळणार असं म्हटलं त्यांनी. आता काय आता त्यांनी म्हटलं आता माहीत पडलं मिळेल, आता कधी मिळतं काय मिळतं. आतापर्यंत काय भेटलं, आता भेटणार आहे. आता आपलं तर पेरणीचे दिवस आले आहे. मग आता इकडे 4 दिवस झालं कामधंदे सोडून मी इथं वाढवून आलं. आता माझे पेराचे दिवस आहे. आता काय मी इथं 8 दिवस बसू का नाही खपलं तर? बरोबर. हा नाही जर सोयाबीन खपलं तर 8 दिवस मी येऊ का इथं? मला तर मट्टी मोल झाला. हे आता 3000 रुपये नाही खपत. हे 3000 रुपये नाही खपत साहेब. हे आता कोणी समजा खरीददारी घेऊ शकत नाही. खरीददार नाही घेतला तर त्याचंही नुकसानच आहे. बरोबर. हा हे पावसामुळे झाला. पावसामुळे झाला तर कमीत कमी आता त्याचं भरपाई नुकसान तरी भेटला पाहिजे. शेतकरी म्हणजे लय कठीण परिस्थिती आहे त्याची आता. आज पेरणीचे दिवस जर टिनाची शेड असल्यानंतर बाहेर असं काय ठेवण्यात आलं? हा नाही माल होता अंदर. माल होता त्या कारणानं पाणी पावसाची शक्यता नव्हती. त्या कारणानं समजा बाई टाकण्यात आला. मला एक सांगा, पावसाळा सुरू झाला आहे, ऊन जमतेम खूप तापत आहे. हा 1-2 तासानंतर पाऊस येण्याची शक्यता आहे. पुन्हा म्हणजे उघड्यावरच धान्य आहे. काय वाटतं? आता ओला होईल. मात्र याचे आता वावड म्हणजे ओला झाला काही ना काही थोडा बहुत चालते. वाहून गेला. वाहून म्हणजे कमीत कमी 70-80-100 शेतकऱ्याचा माल वाहून गेला. म्हणजे बरं ओला झाला तर त्याला समजा भाव भेटत नाही. भाव भेटते दथेच आहे. समजा त्या दिवशी 6300 रुपये भाव होते. आज ह्या गरीब कास्तकाराला जास्तीत जास्त 3000 रुपये खपन. 63 भाव होत नाही. 6300 रुपये भाव होते त्या दिवशी. सोयाबीनला 6300 रुपये भाव होते. बरं शेडमध्ये माल राहते, व्यापाऱ्याचाही माल राहते, कास्तकाराचाही माल राहते. बरं जागा कमी पडते. त्या कारणानं आवक जास्त राहते. त्या कारणानं माल बाईट टाका लागते. समजा कास्तकाराला 500 पोते मालातला ते टाकण कुठं? एकच वाण नाही आहे. तूर येते, चना येते, सोयाबीन येते, गहू येते, सारेच माल येते. त्या कारणानं आता शासनानं याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. हे सर्व शासनाचे इकडे आहे जे काही आहे. सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती. आपण किती वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहात? साधारणतः 22 वर्ष झाले मला. 22 वर्षापासून दरवर्षीचा हा म्हणजे इथलं कारण तसं आहे. पावसाळा येतो, शेतकऱ्यांचा माल नुकसान होते. यावर टिनाचं शेड प्रकरण अनेक दिवसापासून खंडित आहे. काय सांगाल? यापूर्वी 25 कोटीचे काम मंजूर झाले होते सन 2013-14मध्ये. त्यावेळेस प्रशासक होते आणि त्यानंतर संचालक मंडळाला त्यावेळेस 18 कोटीची कामं मंजूर झाले होते. परंतु हे कामं होत असताना मधात बरेचसे जे न्यायालयीन प्रकरणं झाले. ठेकेदारांनी वाढ मागितली होती. त्याच्यामुळं बाजार समितीनं आर्थिक नुकसान होणार नाही म्हणून त्याला वाढ दिली नाही. कामाला विलंब झाला. त्याच्यामुळं आम्ही ते टर्मिनेट केलं. त्यामुळं तो 25 कोटीचा प्रोजेक्ट अजूनही अनकम्प्लीट आहे. त्यानंतर 18 कोटीचे कामंसुद्धा काढले होते. मिंटिंग संचालक मंडळात त्याच्यावर अनेक तक्रारी झाल्या. त्याच्यात पुन्हा कोर्ट कचेरी झाली आणि ते टेंडर ज्यावेळेस निघालं म्हणजे 17-18चा CSR असताना 2021ला त्याला वर्क ऑर्डर देताना 17% बिलो आणि CSR मधला रेट डिफरन्स तो वाढला होता 30%. म्हणजे 47% बिलो एखादा ठेकेदार तो दर्जा देऊन काम कसं काय करू शकते. या अनुषंगाने पणन संचालकांनी त्याला नामंजूर केले आणि पुन्हा रिएस्टिमेट करून पुन्हा ते काम सादर करावा आणि मंजूर घ्यावी त्यानंतर करावं. हा सन 2021-22मध्ये हा विषय झाला. नुकतंच आता संचालक मंडळाची जे की मुदत होती ती संपली आणि प्रशासक मंडळाने सन्माननीय खासदार साहेबांनी जे काही आदेश दिले
त्या आदेशाची अंमलबजावणी आम्ही नक्कीच करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा सुविधा देता येईल याकडे लक्ष केंद्रित करू. मात्र आपण अडत्यांची सही घेतली, शेतकऱ्यांची सही घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, नुकसान काय मिळालं नाही त्यांना, एवढा विलंब का होतोय? काय झालं आहे की शनिवारी पाऊस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार होता, कालचा सोमवार आणि आज मंगळवार, हे फक्त 2 दिवस पंचनाम्यासाठी लागले आम्हाला. येणाऱ्या 48 तासात साहेबांना सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्यांची झालेली नुकसान भरपाई बाजार समितीचे मार्फत योग्य ती कारवाई करून देण्यात येईल. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला माल पावसामुळे खराब झालेला आहे. या ठिकाणी आपण थेट दृश्य पाहू शकता. सोयाबीन म्हणतात त्याला, पांढरी सोयाबीन असताना शेतकऱ्यांनी पांढरी सोयाबीन आणली, मात्र पावसामुळे या ठिकाणी वाहून गेली, काळी पडली, अद्यापर्यंत सुकली नाही. शेतकऱ्यांचा या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समितीवर पदाधिकाऱ्यावर आक्रोश आहे. त्यांनी पंचनामा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सही सुद्धा घेतली नाही, अद्यापर्यंत नुकसान ठिकाणी मिळालं नाही असा सुद्धा त्यांनी आरोप केला आहे. या ठिकाणी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्याने ठिकाणी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्याच ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी समिती सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ अल्टिमेट देण्यात आला की उद्यापर्यंत यांना सर्व नुकसान देण्यात यावं आणि शेतकऱ्यांच्या सही घेतल्याशिवाय त्यांना पैसे मिळालेच हवे अशी ताकीदसुद्धा देण्यात आली. मात्र दर्शकांनो, सिटी न्यूजचा हा वृत्तांत दरवर्षी येणारा पाऊस आणि याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या मैदानावर ठेवण्यात आलेला शेताचा माल नुकसान होते. चोरीचं प्रमाण वाढलंय, या ठिकाणी सुविधा नाही, अनेक समस्यांचा वृत्तांत हा सिटी न्यूजच्या वतीने आपण जाहीर करतो आणि आपण प्रसारित करतो. आता पुन्हा थेट 2 दिवसापूर्वी झालेलं नुकसानाचं 75 शेतकऱ्यांचं नुकसान, याची न मिळालेली भरपाई, याला जबाबदार कोण, हा थेट प्रश्न सिटी न्यूजच्या व्यक्तीने विचारायचा. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज, अमरावती. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये जागतिक योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर प्रामुख्याने उपस्थित होते. अमरावती मनपा, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, नेहरू युवा केंद्र, पतंजली योग केंद्र यांच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आलंय. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथील फुटबॉल मैदानावर जागतिक योग दिवसाचं आयोजन करण्यात आलं. शारीरिक, मानसिक व भावनिक तणावमुक्तीसाठी शरीर निरोगी निरामय राहण्याकरता जागतिक योग दिवसानिमित्त सदस्य व नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अमरावती महानगरपालिका, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नेहरू युवा केंद्र अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पतंजली योग केंद्र अमरावती, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व योग विभाग, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आलं. शीतली प्राणायाम, सावधानियां, कफ, सर्दी अथवा प्राणायाम, नाड़ी शोधन प्राणायाम या अनुलोम विलोम प्राणायाम. किसी भी आरामदायक स्थिति में बैठ जाएं. श्वास गहरा, नियमित तथा नियंत्रित होना चाहिए. मेरुदंड व सिर को सीधा रखें और आंखें बंद कर लें. गहरे श्वास के साथ शरीर और मन को आराम की स्थिति में लाएं. बाईं हथेली पर कंधे तक शरीर को सीधा रखें. इस स्थिति में शारीरिक सजगता के साथ 3 से 10 श्वासों तक बने रहें. श्वास छोड़ें तथा बिना सिर उठाए धीरे धीरे दोनों पैरों को नीचे ले आएं. विश्राम करें. न दिखने लगे. इस स्थिति में शारीरिक सजगता के साथ 3 से 10 श्वासों तक बने रहें. ऐसे पैर उठाओ, कम से कम 2-2.5 फीट जमीन से ऊपर. श्वास छोड़ें. धीरे धीरे अपने दोनों पैरों को नीचे लाएं और जमीन पर रखें. विश्राम करें. अर्ध हलासन. अर्ध का अर्थ है आधा और हल का अर्थ है खेत. पैरों को सामने की तरफ सीधा करें.
प्रारंभिक स्थिति में लौट आएं। विश्राम करें। तणावमुक्त निरोगी जीवन जगण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीची अवघ्या जगाला दिलेली देणगी आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुलात 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय. आंखें बंद रखें, हो सके तो अच्छा है, श्वासों पर ध्यान रखें। वो हमारे अंदर भी हमने प्रज्वलित करना है, ऐसा है ना। और छोड़ें। योग हमारे शरीर के लिए हमारे जीवन के 7 स्तर हैं। उसमें पहला स्तर है शरीर। श्वास लें, छोड़ें, मन को ढीला छोड़ दें। श्वास लें, श्वास छोड़ें, घुटनों से थोड़ा सा मोड़े शरीर को, जितना हो सके उतना, है ना। आपका ऑपरेशन वगैरह हुआ है तो ना करें आप। स्ट्रेट रहे, मिडल में है, लेफ्ट साइड, बाईं ओर, धीरे धीरे पीछे की ओर जाए। आंखें बंद कर सके तो अच्छा है। ब्रीथ। बुद्धि है ईश्वर ने दी हमें, चौथा स्तर है जीवन का। जो भी हम सुन रहे हैं, हमारा मन हमें धीरे से पीछे की ओर जाए। जो कर सकते हैं उतना करें, नहीं कर पाए कोई बात नहीं। आंखें अपने ना जितना हो सके उतना पीछे की ओर जाए। कुछ पल होल्ड करें, श्वासों पर ध्यान रखें। श्वास लेना, बॉडी को स्ट्रेच करें ऊपर की ओर। हो सके तो पैरों से अब ऊपर आ सके तो और अच्छा है, उंगलियों से ऐसे। श्वास छोड़ें। चुकीच्या नाली बांधकामाचा भुर्दंड नागरिक व दुकानदारांना भरावा लागतो. अमरावतीच्या राजकमल चौकातील ऑटो गल्लीत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्याचा योग्य उतार न काढल्याने व नाल्यांची स्वच्छता न झाल्याने ऑटो गल्लीत गुडघाभर पाणी साचलं तर दुकानातही पाणी शिरलंय. गुडघाभर पाणी साचलेलं हे दृश्य कोणत्या ग्रामीण भागातील नसून अमरावती शहरातील राजकमल चौक बाजूच्या ऑटो गल्लीतील आहे. ऑटो गल्लीत मंगळवारी दुपारी कोसळलेल्या धोधो पावसाने रस्ताच गायब झाला. परिसर जलमय झाला. गाड्या बुडाल्या. रस्त्याचं मनमानी बांधकाम करण्याचा वृत्तांत सिटी न्यूजवर प्रसारित करण्यात आला होता, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. नाल्यांचंही बांधकाम चुकीचं करण्यात आलं आहे. उतार चुकीचा काढण्यात आला आहे. याशिवाय राजकमल चौकातील मुख्य रस्ता बांधला गेला, त्याचा उतारही ऑटो गल्लीत येतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पाणी साचतं. नाल्या वाहत्या नसल्यामुळे हे पाणी तुंबून राहतं व हे घाणेरडं पाणी नागरिकांच्या दुकानातही जातं, त्यामुळे त्यांच्या मालाचंही नुकसान होत आहे. मोबाइल से बात कर रहा हूँ। ऑटो गली की आप हालत देख सकते हो, कैसी है क्या है। सिर्फ अतिक्रमण वाले आते हैं, ये गली में अतिक्रमण वाले आते हैं, सिर्फ बोर्ड को देखते, बोर्ड निकाल लेंगे, बोर्ड बाहर क्यों है, बोर्ड ये नहीं है, वो नहीं है। बाकी ये प्रशासन बाकी क्या काम कर रही है, सिर्फ अतिक्रमण ही है। जो अतिक्रमण का बोर्ड दिख रहा है, सब दिख रहा है, ये खुद दिख नहीं रहा है क्या मनपा में। ये देखिए आज दुकान की हालत देखो, यहाँ पे हमारी हालत देखो दुकान की। चलो ठीक है, दिन में पानी आ रहा, रात में हम उठ के कैसे आएंगे यहाँ पे। आज लाखों करोड़ों का नुकसान होता है हमारे यहाँ, और ये 1 साल से हो रहा है। ऐसा नहीं कि अभी चालू हुआ, मनपा को कुछ पता नहीं है, कुछ नहीं है। 1 साल हो गया ये बात। सिर्फ अतिक्रमण वाले आते हैं ये गली में, बाकी कोई नहीं आता यहाँ।
अरे यार, इतकं होऊनही मनपा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. जलमय झालेल्या परिसराचा भर पावसातील सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी आढावा घेतला. मंगळवारच्या दुपारी अमरावती शहरामध्ये धोधो बरसलेल्या पावसाची परिस्थिती आपण थेट सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. गेल्या महिन्यात सुद्धा सिटी न्यूजच्या वतीने येथील परिसरातील वृत्तांत प्रसारित केला होता. या परिसरामध्ये यापूर्वीसुद्धा उंच बांधण्यात आलेल्या नाली आणि त्याबद्दल या ठिकाणी बांधकाम उंच केल्यानंतर या ठिकाणी खड्डा पडल्यामुळे नागरिकांचा आक्रोश होता. व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी सिटी न्यूजकडे आपल्याकडे तक्रार दिली होती. मात्र तीच परिस्थिती आता पण थेट मंगळवारच्या धोधो बरसलेल्या पावसामुळे विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये एक दुचाकी चालक आपल्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो की अक्षरशः दुचाकी पाण्यामध्ये बुडालेली दिसत आहे, तरीसुद्धा तो या पाण्यातून आपली वाट काढत आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकाच्या बाजूला ऑटो गलीतील हे दृश्य आहे. दुचाकी काढताना सुद्धा या ठिकाणी अनेक त्रास या नागरिकांना सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. समोर दुकानासमोर तुडुंब भरलेलं पाणी, याला सुद्धा दोषी कोण? यापूर्वी सुद्धा सिटी न्यूजच्या वतीने आपण थेट वृत्तांत आपण प्रसारित केला होता. मात्र मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अद्यापपर्यंत जागी झाला नाही, हे या दृश्यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. संपूर्ण दुचाकी या ठिकाणी पाण्याच्या या डबक्यामध्ये थेट रस्त्याच्या मधोमध बुडालेल्या दिसून येत आहे. आणि हीच परिस्थिती राहिली तर पुन्हा 3 महिने पूर्ण पावसामुळे येथील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारावर नुकसान होण्याची स्पष्ट चित्र दिसत आहे. यहाँ पर ऑटो गली में देखिए कितना पानी है, कोई नाली बनाने वाला नहीं है, कोई देखने वाला नहीं है. सिर्फ आते हैं, रोज बोलते हैं नाली फोड़ेंगे, बनाएंगे, ऐसे करीब 3 से 4 महीने से यही चालू है. यहाँ पर डेली का नुकसान होता है. अभी तो दिन है, लेकिन रात में दुकानदारों को इतना तकलीफ होता है कि जिसका कोई सुनने वाला नहीं. देखिए काका फंस गया. थांबवतो आपला कॅमेरा ओळूया. कुटुंब येत आहे दुचाकीमध्ये, या दुचाकीवर चालून येत आहे. मात्र या ठिकाणी पाण्यामध्ये ते वाहन काढत असताना त्यांना त्रास होत आहे. अक्षरशः पूर आल्याची परिस्थिती अमरावती शहराच्या अगदी मुख्य भाग राजकमल चौकातील ऑटो गलीतील हे दृश्य आहे. दुचाकी निघाली, मात्र पडली असते तर मोठी हानी या ठिकाणी माझ्या ती आपण थेट कॅमेऱ्यामध्ये आपण एक दुकान जे मोबाईल शॉपी आहे, अक्षर दुकानामध्ये पाणी शिरल्याचं या ठिकाणी दृश्य आपण कैद करू शकतो. खरोखरच मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का, हा थेट प्रश्न आपण सिडीच्या वतीने विचारत आहोत. मात्र अद्यापर्यंत या विभागाला जाग आल्या नसल्याचं स्पष्ट चित्र दिसून येत आहे. संपूर्ण दुकानामध्ये पाणीच शिरल्याचं ठिकाणी दृश्य आपण पाहत आहोत. नुकसान या ऑटो गल्लीतील व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. त्यासमोर आपण अनेक नागरिक युवकसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये येथील विदारक दृश्य, पाण्याचं या ठिकाणी साचलेलं डबकं, तलाव ज्याला आपण परिस्थिती असं म्हणण्याचं काही हरकत नाही, ते सुद्धा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहे. काही जण आपल्या ठिकाणी आनंद व्यक्त करीत आहेत, तर मात्र काही व्यापारी अतोनात नुकसान झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. ये पिछले साल में भी इससे ज़्यादा ही पानी था, अभी तो कम है, लेकिन पिछले साल इससे भी ज़्यादा था अभी तक के. लेकिन इसका कुछ भी हुआ नहीं है, एज इट इज बस जैसे का वैसा पूरा चल रहा है. अभी तो ये ये जो है जय दुर्गा मोबाइल और ये मोबाइल, यहाँ पे भी पूरा पानी भरा हुआ है. और ये रात में आया तो बहुत नुकसान होने के चांसेस है. ये दिन में है तो सब लोग अपना कवर कर लेते हैं, लेकिन रात का कोई कवर नहीं कर पाएगा. नाली बनी ना, नाली से उल्टा पाणी अंदर आ रहा. काँक्रीटीकरण रस्त्याचं बांधकाम 3 ते 4 महिन्यापूर्वी बांधकाम झालं होतं. मात्र नागरिकांच्या आणि येथील व्यापाऱ्यांच्या सिटी न्यूजकडे तक्रारी आल्यानंतर 3 महिन्यापूर्वी सुद्धा आपण सिटी न्यूजची पूर्ण चमू या ठिकाणी दाखल झाली होती आणि पुन्हा प्रशासनाला जागा करण्याकरिता थेट वृत्तांत आपण प्रसारित केला होता. मात्र या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 15 दिवसानंतर येथील कंत्राटदार येऊन त्यांनी या ठिकाणी बांधकाम केलं. मात्र बांधकामसुद्धा वेगळं दिसून येत आहे. अख्खं त्या नालीतून उलट्या दिशेने पाणी या ठिकाणी वाहत असल्याने या ठिकाणी नाल्या भरल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे 5 उमेदवार निवडून आल्याबद्दल राजापेठ भाजपा कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. आमदार प्रवीण पोटे, माजी महापौर चेतन गावंडे, तुषार भारतीयसह अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळून ताशे वाजवून जल्लोष केला. चेतन गावंडे यांनी ताशा वाजवून आनंद व्यक्त केला. पार्टीचा अभूतपूर्व विजय या विधान परिषदेच्या निवडणुकीत झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे 5ही उमेदवार निवडून आले आहेत. गद्दाराच्या सरकारला योग्य तो धडा दिला गेला. गद्दाराचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जनता खपवून घेतल्या जात नाही आणि म्हणून शिवसेनेमध्ये उभी फूट पडण्याची वेळ झालेली आहे. केवळ हिंदुत्वाचा नारा देत खोटी हिंदुत्व आता उघडं पडलं आहे आणि म्हणून लगेचच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये येणार आहे. श्रीकांत भारतीयच्या निमित्ताने सामान्य कार्यकर्त्याचं प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि 30 मतं घेऊन माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांतदादा पाटील, तसेच अमित शहाजी, जगतप्रसाद नड्डाजी, मोदीजींनी कार्यकर्ता किती ताकदवर असतो हे दाखवून दिलं आहे. आम्हाला प्रचंड आनंद या निमित्ताने झाला आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी विजयोत्सव बनवतो. आमदार राम शिंदेने इतर महाविकास आघाडीचे आमदार हे गणित काहीच नाही आहे. महाविकास आघाडी आता राहिली कुठे आहे? त्यामुळे एकूण एक आमदार हा माननीय मोदीजी, माननीय अमित शहाजी आणि माननीय देवेंद्रजीवर विश्वास ठेवून आहे आणि हेच या महाराष्ट्रात आणि देशाचं भलं करू इच्छितात. यांच्यातच ताकद आहे, यांच्यातच कुवत आहे, हा विश्वास आहे आणि म्हणून महाविकास आघाडी आता किती दिवस राहील हेच बघायचं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकटे देवेंद्र फडणवीस हे सर्वांची चिरून, सर्वांचा सत्तेचा माज चिरून जनहितासाठी, जनकल्याणासाठी कार्यरत आहे याचा कौल हा काल महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला आहे. 2.5 वर्षापासून मुख्यमंत्री घरात बसलेले आहेत. जनता नाखुश आहे. स्थगिती सरकार आहे. कुठलाही निर्णय न करणारं सरकार आहे. या सरकारला महाराष्ट्रातली जनता ही काची पडलेली आहे, कंटाळलेली आहे आणि त्याचा रोष या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी कालच्या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे. काल परवापर्यंत मोठे मोठे नेते अकेला देवेंद्र क्या करेगा अशी उपरोधिक टीका करत होते.
त्यांना सणसणीत चपराक देवेंद्रजींनी लावलेली आहे. आपल्या अत्यंत सुंदर नियोजनाने, आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर, आपल्या अनुभवाच्या आधारावर, आपल्या सक्षम नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या आधारावर देवेंद्रजींनी कालचा विजय, नेत्रदीपक विजय, ऐतिहासिक विजय, राज्यसभेतला ऐतिहासिक विजय एका पाठोपाठ एक भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलेला आहे. आणि तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची आता ही इच्छा झालेली आहे, हे जनतेला कळून चुकलेलं आहे की लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा लोकांना चांगले दिवस येऊ शकतील असं वातावरण निर्माण झालं. क्या करेगा भारतीय जनता पार्टीचे नेते आधुनिक चाणक्य देवेंद्र फडणवीसांनी एकट्याने चमत्कार करून दाखवला. राज्यसभेमध्ये एक एक्स्ट्रा जागा निवडून आणली, विधान परिषदेमध्ये एक एक्स्ट्रा जागा निवडून आणली, शिवसेनेला धोबी पछाड, शरद पवारांना धोबी पछाड आणि काँग्रेसला धोबी पछाड. आज शिवसेना फुटली आहे, काँग्रेस फुटली आहे आणि काँग्रेसच्या नेहमीच्या स्वभावानुसार काँग्रेसने SC समाजाचा, बौद्ध समाजाचा विश्वासघात केला. हांडोरेंना 1 नंबरवर ठेवायला पाहिजे होतं, जगतापाला 2 नंबरवर, जगतापांना बरोबर निवडून आणलं आणि हांडोरेंना पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांना असंच पाडलं होतं, आता हांडोरेंना पाडलं. याचा अर्थ काँग्रेस नेहमी ही SC विरोधी, गरीब विरोधी अशी पार्टी आहे आणि ती कधी बौद्धांची झालेली नाही आहे, ती कधी SC समाजाची झालेली नाही आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसला या काँग्रेसने समाजाचाही विश्वासघात केला आहे आणि स्वतःच्या कार्यकर्त्याचा विश्वासघात केला आहे. काँग्रेसने तर चिंचूभर पाण्यामध्ये डूब मारायला पाहिजे आणि जे विश्वप्रमुख राऊत आहेत ते तर सध्या गायबच आहेत. खरं म्हणजे आता जे सरकार आहे ते सरकार गेल्या 2.5 वर्षापासून काम करत नाही आहे. ST कामगारांनी मृत्यू झाले आणि संप चिघायला शेतकऱ्यांना काही मिळालं नाही आहे. अशा याच्यात हे सरकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला नावं ठेवते आहे, टोमणे मारते आहे, टीका करते आहे, बाकी काहीच काम करत नाही. उद्धव ठाकरेंनी आता राजीनामा देण्याची गरज आहे. राजीनामा दिल्याशिवाय या महाराष्ट्राला चांगलं सरकार मिळणार नाही. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सक्षम सरकार येईल, जे महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी काम करेल, गोरगरिबांसाठी काम करेल आणि राहिलेले विकासाचे कामं पूर्ण करेल. आज अमरावती शहरामध्ये हा जो विजय झाला आहे, आम्ही फक्त 5 उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष साजरा करत नाही आहे, ते येणाऱ्या सरकारचा जल्लोष साजरा करतोय. कारण की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये लवकरच नवीन सरकार येईल अशी आम्हाला खात्री आहे. राम शिंदे यांनी हे सरकार काल रात्री 12 वाजता पोस्टाने एक निवेदन आल्याबरोबर या सरकारची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि जे चित्र दिसतं आहे की एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहेत, थोरात राजीनामा देऊन आले आहेत, शरद पवार चूप आहे, राऊत गायब आहे. हे सरकार पडण्याच्या दिशेने निघालं पाहिजे आणि सरकार पडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे सरकार पडणं आवश्यक आहे. विजयाचा जल्लोष होत आहे. विधान परिषद निवडणूक इकडे राज्यसभामध्ये भाजपाने विजय मिळविला. काय गणित काय, राजकारण काय शिरलं? एक तर काल ज्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. यावरून स्पष्ट होत आहे की आमदारामध्ये या सरकारच्या विरोधात असलेली जे विरोधाची लाट आहे ती आज या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर आली आणि आमचा 5वाही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे. यानंतरच्या घडामोडी आपण बारकाईने पाहिला तर जो नाराज गट आहे आज तो सरकारमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. कदाचित दुपारपर्यंत या गोष्टी सगळ्या क्लिअर होईल, परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करतो. विजय झाले त्याचा जल्लोष आज या ठिकाणी केलेला आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वात हा फार मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. नरेंद्र मोदी देशात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे. आज शक्य झाल्यास पुन्हा शिवसेनेचे बरेचसे आमदार भारतीय जनता पार्टी देऊन उचलपातळ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीचा हा विजय निश्चितच या पुढच्याही निवडणुकांसाठी चांगला राहील असं वाटतं. युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. अंजनगाव सुर्जी येथील 2 तरुणांकडून पोलिसांनी 2 तलवारी जप्त केल्यात. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अंजनगाव सुर्जी शहरातील मातंगपुरा व देवगिरी नगर भागातून पोलिसांनी तलवारी जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे. पोलीस शहरात गस्त घालत असताना शिवा उर्फ आकाश सहदेवराव राऊत वय 24 राहणार मातंगपुरा व अक्षय विजय चराटे वय 27 राहणार देवगिरी नगर यांच्याकडे तलवारी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून प्रत्येकी एक लोखंडी तलवार अशा 2 तलवारी आढळून आल्या. याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कल हमको गोपनीय सूत्र से मालूमात गिरी कि शिवा राउत और अक्षय चराटे के यहाँ तलवार है, इसलिए हमने टीम तैयार किया और उनके घर का सर्च किया तो हमको दोनों के पास एक तलवार मिली. उनको हमने ताबे में लिया. उन पर 4/25 आर्म एक्ट अन्वय गुना दाखिल किया और दोनों को अटक किया. आज उनका हम PCR लेने वाले हैं. यदि इन्होंने जो तलवार लाया कहाँ से लाया, उनका मकसद क्या था, इनकी छानबीन चालू है. सदरची कारवाई अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जावेद शाह, अंजनगाव सुर्जी. शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी योगसाधना केली जाते. योग केल्याने स्नायूंची ताकद वाढते, श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. हे योगाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. कोल्हापूर येथे योग दिन साजरा करण्यात आलाय. कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. मंगळवारी जगभरात 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भातकुली आणि दर्यापूर तालुक्याच्या पतंजलीच्या योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते. आयोजन केलेलं होतं रामेकर सरांनी. दर्यापूर आणि भातकुली तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या इथे पार पडलेला आहे आणि आम्हाला जी इथे योगाची प्रत्यक्ष दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल या समितीचे आम्ही आभार मानतो. या तरुण मंडळींनी सगळ्यांनी योगा दैनंदिन योगा करायलाच पाहिजे. आपलं आरोग्य सुदृढ आणि त्यामुळे निरोगी राहण्यासाठी सगळ्यांनी जर योग केला तर आपला संपूर्ण भारत हा निरोगी राहील. त्याच्यामुळे सगळ्यांनी योग प्रात्यक्षिके करणे आणि योगाची आसने करणे आवश्यक आहे. योग दिनानिमित्त यावर्षी 8वे वर्ष आहे आणि या 8व्या अष्टम जागतिक योग दिनानिमित्त आपण या कोल्हापूर या ठिकाणी भातकुली तहसील आणि दर्यापूर तहसील पतंजली योग समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि वर्षभर जे अखंड कार्य करत राहतात त्या योग शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान सत्कार घेतला. गुणवत्ता यादीमध्ये जे मुलं पास झालेले आहेत चांगल्या मार्गाने त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान आपण घेतला. समाजामध्ये योगाचं कार्य सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते समाजामध्ये पोचावं या योग वर्गाच्या माध्यमातून आणि या योग दिनाच्या माध्यमातून सर्व जगभर आज विखुरलेलं आहे आणि यामधून संपूर्ण निरोगीमय असा भारत, संपूर्ण व्यसनमुक्त भारत आणि हे सर्व नवीन तरुण निर्माण व्हावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही वेळोवेळी करत असतो आणि जागतिक योग दिनाच्या निमित्तानं हा एक सण म्हणून आम्ही या निमित्तानं साजरा करत असतो. तर भातकुली दर्यापूर वीर हनुमान मंडळ आणि या ठिकाणी आपण चर्चमध्ये ज्या ठिकाणी आहोत असे आमचे फादर जोश या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर बघू शकता. यामध्ये GT चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.